Hey everyone, this is me Samiksha Sonone and you are very warm welcome to Ashwini's World. काल मेहंदी काढली आम्ही काल. काय काढती आरू? मी मेंढा. मेहंदी का काढती तू? धोका आहे ना, धोकाचा दिवस म्हणून. काय काढताय? इथे बिकलेल्या पामवर आणि त्याला धोका आहे. झोका काढायचा. ही सर्व तयारी सुरू आहे माझ्या दादाच्या एंगेजमेंटची आणि उद्या आहे एंगेजमेंट आणि आज आम्ही निघतोय. खूप 1 महिन्यापासून आमची तयारी सुरू आहे आणि ते सगळं डेकोरेशन ज्याला आपण शिदोरी म्हणतो ते सगळं आम्ही कसं घेऊन जातो एका कारमध्ये आणि आमच्या सुद्धा बॅग्स आहेत त्या सगळ्या कशा घेऊन जातो तर तुम्ही हा शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. तुम्ही खूप जास्त एन्जॉय करशाल. तर चला ट्रॅव्हलिंगसाठी रेडी राहा आणि आम्ही मस्त कुरकुरे चिप्स पण घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा कुरकुरे चिप्स घेऊन हा ब्लॉग बघा. डेकोरेशन तर तुम्ही बघितलंच तर कसं वाटलं ते प्लीज कमेंट करून सांगा. आता ते सगळं डेकोरेशन इतकं दूर घेऊन जायचंय आम्हाला तर ते कसं घेऊन जातो कसं अरेंज करतो ते पण बघा. आता आम्ही ते सगळं डेकोरेशन कारमध्ये अरेंज करणार आहे. तर चला बघूया की कसं अरेंज करतो पूर्ण. तर आमच्या मोठ्या मोठ्या बॅग्स पण आहेत. दादाची वेगळी आहे, आमची वेगळी आहे, समीक्षाची वेगळी आहे. तर ते पण सगळं ऍडजस्ट करणार आहेत. बघू काय होतं कसं होतं. तर आता थोड्याच वेळात निघायचं पण आहे. तर चला आता सर्वात मोठं टास्क आहे हे चॉकलेट मेल्ट न होऊ देता न्यायचं कारण की एक कंपार्टमेंट आहे जिथे AC आहे तर एवढे बसले पाहिजे तिथे. तर चला आपण हे टाकूया. ओ माय गॉड, पहिल्यांदा आमची डिक्की फुल झाली आहे. इतकं सगळं आमचे बॅग्स आणि सगळं डेकोरेशनचं सामान बसवलं आहे. पण तरी अजून पण त्याचा ड्रेस चालूच आहे. असं लटकवतोय. आता जस्ट आवरलंय. आम्हाला 1 घंटा लेट झालाय निघायला. पूर्ण अरेंज करायला खूप जास्त वेळ लागला. तरी पण काही काही वस्तू की ज्या अशा बाहेरच आहेत बाहेरच ठेवतोय आणि पूर्ण गाडी फुल झाली आहे. आणि पप्पा आता मागून येणार आहे आणि आम्ही आता 4 जण पुढे चाललोय. तर बघा आता पुढचा प्रवास कसा होतो आमचा. एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. जस्ट आम्ही लावला होता ड्रायव्हर आणि त्यांचा जस्ट फोन आला. आम्हाला निघायचंच आहे, थोड्याच वेळात निघायचंच आहे आणि त्यांचा फोन आला. त्यांचं कॅन्सल झालं. साला ये दुःख काय खतम नाही होता बे. बहिणीच्या काकांनी फोन केला होता, आबांनी फोन केला होता की ड्रायव्हर लावा, नवरदेवला गाडी चालवू देऊ नका. त्याच्यामुळे आम्ही ड्रायव्हर लावला होता आणि ड्रायव्हरच कॅन्सल झालं. बाय काका. बाय पप्पा. आम्ही इतकं कंजेस्टेड बसलोय ना खूप जास्त. इथे बघा पूर्ण असं सामान आहे. एक पूर्ण सीट सामानाने भरलंय. मम्मी दादा समोर आहे, आम्ही दोघी चिटकून बसलो एकदम. अरे म्हणजे ह्या पण एक मेमरीजच आहेत खूप छान. आणि मेन म्हणजे समीक्षा माझ्यासोबत आहे. खूप छान वाटतंय. त्याच्यामुळेच मी म्हणलं एका सीटावरच लागतं का. ते काय कर थोडस तिकडं सरकून ये कर. मग तिकडे सर्कल जागाच नाही. मग टोपल्यावर घे माझ्याकडे कर बरं ते आधी आणि हे सगळ्यात तिकडे जाऊ दे आणि मग वरून बसत ते. ह्या पण आपला खजिना दे बर का. ते जडवाला खाली ठेव, त्याला नको. हॅलो, हा बोल ना. अकेले खाऊ घाल आता तू. नेक्स्ट टाइम रेणुकाच राहील खाऊ घालायला.
छोटासा ब्रेक घेतला होता आणि आता बघा आमची गाडीचे हाल. आताच वॉश करून आणली होती. बघ मम्मी किती भारी मौसम झालाय. आम्ही आलो आहे हॉटेलवरती. आता रूम टूर करू आपण. हे आहे आमचं हॉटेल. बहिणीने त्यांनी तिकडच्यांनी बुक केले आमच्यासाठी. तर ही आहे आमची रूम. हा आहे रिसेप्शन एरिया आणि तिथे आहे आपली रूम. तर आम्ही रूम टूर करते. एंट्री केल्यावरच आणि इकडे आहे आपली रूम, बेड आणि समोरच आहे आपला टीव्ही आणि त्याच्या बाजूला आहे मिरर आणि वॉर्डरोब आहे. आम्ही आदल्या दिवशी येण्याचं हेच कारण होतं की दादाची एंगेजमेंट सेरेमनी आणि तोच 4 घंटे ट्रॅव्हल करून आणि नंतर मेकअप सगळं आवरणं वगैरे नसतं पॉसिबल झालं. त्याला खूप त्रास झाला असता. आम्ही तरी सहन केलं असतं पण त्याची खूप दगदग झाली असती कारण की त्याला फोटोज काढायचे, पूर्ण विधी करायचे आहेत. त्याच्यासाठी आम्ही आदल्या दिवशी आलो होतो आणि आम्ही वेलकम सुद्धा करायचं होतं आणि सगळं डेकोरेशन सुद्धा मांडायचं होतं. तर त्याच्यासाठीच आम्ही आदल्या दिवशी आलो आहोत. आणि मेन गोष्ट म्हणजे माझा मेकअप आणि हेअरस्टाईल 2 घंटे तरी किमान लागले असते म्हणून मी सुद्धा आदल्या दिवशीच आली. तर चला आता आम्हाला बोलवलं आहे बहिणीच्या घरी जेवण्यासाठी. तर आता आम्ही तिकडे चाललोय एवढं सगळं तयार होऊन. तर चलो. खाऊ घाला. तिथं गॅप होतं माहिती का समीक्षा, त्यांनी क्लोज करून टाकलं. फ्रेंड होतो. आता जस्ट आम्ही घरी हॉटेलवर पोहोचलो आणि फ्रेश झालो आणि त्यांनी इतकं छान वेलकम केलं होतं माहिती का, बुके वगैरे देऊन सगळ्यांना रोजेस वगैरे आणि मस्त जेवायला पण अरेंज केलं होतं. ते खूप जास्त आवडलं मला. सर्वात जास्त एक्सायटेड आहे आता उद्याच्या कार्यक्रमासाठी. तर तुम्ही सुद्धा स्टे ट्यून राहा. उद्याचा ब्लॉग येणार आहे दिसून. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.